बातमी नांदेडमधनं ट्रॅक्टर विहिरीत कोसळून 8 महिला मजुरांचा मृत्यू झालाय। पत्नीचा मृत्यू झाला, मात्र या ठिकाणी 2 महिलांना जीवदान देण्यात आलंय। प्रत्यक्षदर्शीनं 2 महिलांना बाहेर काढलं आणि त्याच वेळेला पत्नीचा त्याच ठिकाणी बुडून मृत्यू झालाय। घटनेनंतर ट्रॅक्टर चालक फरार झालेला आहे अशी माहिती प्रत्यक्षदर्शीकडून देण्यात आली आहे। आपण बघतो या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। विहिरीत जे आहे ते पाणी भरलेलं असल्यामुळे 4 ते 5 मोटर लावून संपूर्ण विहिरीतील पाणी काढलं जात आहे आणि यामध्ये जे आहे ते संपूर्ण ट्रॅक्टरसह ट्रॅली आणि 8 महिला विहिरीत अडकून पडल्या आहेत। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। आपण बघतो अतिशय दुर्दैवी घटना जी आहे ते नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे घडली आहे। बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी जमली आहे, त्यामुळे सुद्धा बचाव कार्यात अडथळा येताना आपल्याला पाहायला मिळतो आणि सकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर नातेवाईकांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत आता जे आहे ते प्रशासन बचाव कार्य करताना पाहायला मिळतं। आता किती वेळ लागतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र असं असलं तरी या दुर्दैवी घटनेत जवळपास 7 ते 8 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TNN मराठी, आलेगाव, नांदेड। मी 2 बैला वाचिलं आणि माझी पत्नी इरीमध्ये आहे। ट्रॅक्टर पड्या मी आलो, दोघीला काढलं आणि एक म्हातारा होतं जातो तिला काढलं। त्यात तुमची स्वतःची पत्नी सुद्धा आहे? त्याच्या पत्नी सुद्धा आहे माझी। हो। जेव्हा तुम्ही हे सगळं चित्र बघितलं तर तुमची पत्नी तुम्हाला दिसली नाही का? नाही दिसली। ट्रॅक्टर पलटी झाले, ते खालीच गेल्या। हो। ड्रायव्हर कुठे आहे? ड्रायव्हर काय माहित नाही। मध्ये आहे की पळाला? मध्ये नाही, पळाला। ड्रायव्हर पळून गेला? हो।